भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या वतीनं आज कोल्हापुरातील सेंट्रल एसटी स्टँड परिसरात देशव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात आलं। चारही लेबर कोड रद्द करावेत, सरकारी उद्योगांचे खासगीकरण आणि विक्री थांबवावी, शेतमालाला आधारभूत मूल्य लागू करावेत, तसेच अंगणवाडी, आशा, ग्रामपंचायत, मनरेगा आणि असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना कॉम्रेड रघुनाथ कांबळे म्हणाले, कोल्हापूर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सचिव। खरं तर आज जे काही जेल भरो आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत, हे आंदोलन करण्यामागची भूमिकाची आहे की आपण गेल्या काही दिवसामध्ये बघित असेल की जैनजीनं जे काही दिल्ली हलवून टाकले आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। तेवढंच नाही तर शेतकऱ्यांनी दीड वर्ष आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे केले होते ते त्याला मागे घ्यावे लागले। म्हणजे बहुमताच्या जोरावर या सरकारनं जे काही कामगार कष्टकरी वर्गाला जो काही त्यांच्या विरोधातली जे काही धोरणं राबवणं चालू केलेलं आहे आणि भांडवलदारांना पोषक अशी धोरणं त्यांनी लागू केलेली आहेत आणि याच्या विरोधात आम्ही संपूर्ण भारतभर कामगार, किसान, सर्व संघटित कामगार असे सगळेजण आम्ही या ठिकाणी संपूर्ण भारतभर देशव्यापी हा जेल भरो आंदोलन चालू केलेलं आहे। खरं तर या ठिकाणी युवक हे नाही आहे, युवकाला नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण महाग झालेलं आहे, शिक्षण गोरगरिबांना मिळत नाही, सरकारी शाळा बंद पडतायत आणि खाजगी शाळांचं पे उठलेलं आहे। एवढंच नाही तर शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळाला पाहिजे, तो मिळत नाही आहे। या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्याची अंमलबजावणी नाही आहे। कामगारांचे जे लढून मिळवलेले 29 कायदे होते ते 29 कायदे रद्द करून त्या ठिकाणी 4 लेबर कोड या ठिकाणी आणलेले आहेत। हे लेबर कोड मध्ये की कामगारांना कामाची शाश्वती नाही आहे। जसं कामावर कधी घ्यायचं आणि कधी काढून टाकायचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अटी असल्यामुळं आम्ही ज्या काही संयुक्त 9 कामगार संघटना आहेत, ज्या मान्यवर संघटना आहेत देशभर, त्यांनी काही ना काही शिफारशी दिल्या होत्या, परंतु त्यातली एकही शिफारस या केंद्र सरकारनं मान्य केलेली नाही आणि बहुमताच्या जोरावर हे 4 लेबर कोड आणलेले। याच्या विरोधात आम्ही संपूर्ण भारतभर आंदोलन, देशभर आम्ही जेल भरो आंदोलन करत आहोत। या ठिकाणी अंगणवाडी असतील, या ठिकाणी आरोग्य परिचर असेल, या ठिकाणी फेरीवाल्यांचा कायदा आहे, तो कायद्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही आहे। दोन्ही MIDC मध्ये कर्मचारी आहेत, म्हणजे सगळे शेतकरी सुखी नाही आहे, विद्यार्थी युवक सुखी नाही आहे, या ठिकाणी जनसामान्य सुखी नाही आहे। या ठिकाणी वाढती महागाई आणि या महागाईला तोंड द्यायचं कसं अशा पद्धतीने चालू आहे आणि याच्यासाठी मात्र या देशातला पंतप्रधान म्हणून यांनी कुठल्याही याच्यामध्ये बाहेर तुमच्या पत्रकारांच्या माध्यमाने पत्रकारांना सुद्धा सामोरी जात नाही। अशा पद्धतीनं हे जे काही देशभर चालू आहे, या देशभरामध्ये खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा, कोल्हापूर जिल्ह्यामधील आमच्या अंगणवाडी असतील, आशा वर्कर्स असतील किंवा आरोग्य परिचर असतील, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फेरीवाल्यांच्यावर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर इथं कारवाई होताना दिसते। कायद्याची अंमलबजावणी करा म्हणतो, संविधानाची अंमलबजावणी करा आणि संविधानात्मक काम करा असंच आम्ही सांगतो। आणि जर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आता जेल भरो करत आहोत, परंतु इथून पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलन करण्याची पाळी या सरकारनं आणू नये। ही 4 लेबर कोड ताबडतोबीने मागे घ्यावी, शेतकऱ्यांना किमान हमी भाव द्यावा, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाची शिफारशी मान्य कराव्यात। अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून या सरकारला मी संदेश देऊ इच्छितो।